पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मामादेवीज लाईफस्टाईल व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आहे मामादेवी आणि तुम्ही पाहत आहे मामादेवीज लाईफस्टाईल। बऱ्याच त्यांची रिक्वेस्ट होती, दिवाळीच्या आधीपासूनच रिक्वेस्ट होती की ताई आवळ्याचं तेल दाखवा ना, कसं करायचं काय करायचं। मला दिवाळीमुळे जमलं नाही, मग म्हटलं चला मस्तपैकी आवळ्याचं तेल आता मी केलं आहे तर व्हिडिओ अपलोड करूया। छान असं सुंदर असं आवळ्याचं तेल इथे केलेलं आहे मी। चला मग सुरुवात करूया। इथे मी घेतलेलं आहे 7-8 आवळे घेतलेत आणि कढीपत्त्याचं पाला बघू शकता तुम्ही, कढीपत्ता घेतलेला आहे मी। आणि मी हे आठवड्याभरासाठीच तेल करते, आठवड्यानंतर संपलं की पुन्हा ताजं तेल मी करते, म्हणजे असं एकदम करून ठेवत नाही। त्यामुळे आठवड्याचंच तुम्हाला मी सांगते कसं कसं काय काय करायचं। आता ह्या आवळ्याचे फायदे काय, तर ह्या आवळ्याच्या तेलामुळे केस एकदम चांगली मस्त होतात। लाईट वेट असतं हे तेल, जास्त चिपचिपी वाटत नाही आणि कोंडा कमी होतो खास करून। आणि ते कोंड्यासाठी खास करून ना कडुनिंबाचा पाला पण टाकायचा, मला भेटला नाही, मला लगेच करायचं होतं कारण आवळे थोडे खराब होत होते। मग त्यामुळे मी काय म्हटलं जाऊ दे, आता आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्यात करूया। तुम्ही ह्याच्यामध्ये कडुनिंबाचा पाला टाकू शकता, जास्वंदाची फुलं किंवा त्याची पानं, परत तुम्ही रोजमेरी पण टाकू शकता। मी बघा आवळे खराब होत होते ना, त्यामुळे थोडं थोडं वरचे साल काढले, कारण लगेच आवळा खराब व्हायला डाग व्हायला सुरुवात होते। मग मी काढून टाकले थोडेसे। आणि इथे घेतलेले आहेत 7-8 आवळे आणि कढीपत्त्याचा पाला घेतलेला आहे आणि रोजमेरीसुद्धा मी घेतलेला आहे। तुमच्याकडे जर अवेलेबल असेल ना तर तुम्ही रोजमेरी टाका, जास्वंदाची फुलं टाका, कडुनिंबाचं पण टाका। एकदम छान आहे, ह्याच्याने कोंडा कमी होतो आणि केस काळी राहतात, म्हणजे व्हायला नाही, आणि ज्यांची पांढरी झाली तीसुद्धा काळी होतात जर आपण नियमित जर ह्याचं म्हणजे हे केलं, डोक्याला लावलं तर, वापर केला तर होतं। रुटीन ठेवायचं, रुटीन नाही ठेवलं तर मग त्याचा काय फरक दिसत नाही। जसं म्हणतो की नाही आपण तूप खाल्लं की रूप येते का, तसंच ही जास्त दिवस वापरायचं म्हणजे लगेचच होतं। आणि इथे मी तेल बनवण्यासाठी घेतले आपले नेहमीचं जे पॅराशूट आहे की नाही खोबऱ्याचं तेल, तेच घेतलेलं आहे। मला हे 2 बाटल्या लागलेले आहेत तेल, कारण आवळा जास्त होता माझ्याकडे। आणि ह्याची खास गोष्ट म्हणजे लोखंडाची कढई घ्यायची। लोखंडाची कढई घेतली ना तर ह्याचं जास्त लोह ह्या तेलामध्ये उतरतं आणि आपल्याला अधिक फायदेशीर होतं हे तेल। मग पूर्ण बाटली इथं मी रिकामी केलेली आहे, तुम्ही बघू शकता। मीडियम आकाराची बाटली, जास्त हे पण नाही आहे। आणि तुम्हाला जर जास्त करायचं असेल ना, म्हणजे समजा 15 दिवसाचं, तर ह्याच्या दुप्पट तुम्ही घेऊ शकता। म्हणजे दुप्पट मी जे 7-8 घेतले त्याऐवजी तुम्ही 15 आवळे घेऊ शकता। कढीपत्त्याचा पाला ह्याच्यापेक्षा दुप्पट घेऊ शकता। जास्वंदाची फुलं तुम्ही घेऊ शकता, 5-6 किंवा 7 घेतलं तरी चालते, असं काही नाही आहे। परत मेथीदाणे पण टाकू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये, चांगले आहेत। कारण माझ्याकडे नव्हतं, जेवढं अवेलेबल होतं तेवढं मी घेतलं। आणि नेक्स्ट टाईम मी जेव्हा सगळे इन्ग्रेडियंट्स टाकेन ना तेव्हा तो पण व्हिडिओ मी अपलोड करेन। आणि हे कढीपत्ता आणि हे जे आवळा आहे की नाही एकत्र वाटून घ्यायचा, असा बारीक, बघा पूर्ण बारीक वाटून घ्यायचा। सुरुवातीला काय करायचं मला सांगते, आवळे आणि कढीपत्ता आहे ना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अख्खा दिवस म्हणजे दिवसभर असं फॅन खाली ठेवलेलं, सुकवून घेतलेलं आहे कपड्याने पुसून। आणि मग इथे मी तेल करायला घेतलेलं आहे, डायरेक्ट घेतलेलं नाही, कारण बाहेरनं आपण आणतो त्याच्यावर धूळ वगैरे असते। आणि हे बघा, हे असं वाटून टाकलं ना की तेल असं थोडंसं वर येतं। गॅस नेहमी बारीक ठेवायचा। तुम्हाला सुरुवातीला कळलं असेल मी काय सांगितलं, बंद केला मी इथं कारण उडत होतं। सुरुवातीला लक्षात ठेवा, आवळे आणि कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आणि अख्खा दिवस काय 1-2 दिवस जरी वाळवून व्यवस्थित ठेवलं आणि मग करायला घ्यायचं। या तेलाची प्रोसेस पण खूप असते, कारण ह्याच्यात पाण्याचा अंश नको असतो, कारण आपल्याला तेल वापरायचं असतं आठवडाभर, चांगलं राहिलं पाहिजे। तर इथे मी 2 बाटल्या तेल घेतलेलं आहे आणि असं छानपैकी बारीक वाटून घेतले कढीपत्ता आणि आवळा। आणि ते कढीपत्ता आणि आवळा थोडा भाजला 5 ते 10 मिनटं, म्हणजे शिजू दिला। आणि त्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये रोजमेरी टाकलेलं आहे। रोजमेरी आपण धुवून घ्यायची नाही आहे, तशीच घेतलेली आहे मी, कारण रोजमेरीमध्ये एवढं काही घाण नव्हती, त्यामुळे मी घेतलं नाही, वरचं आपलं घेतले। तुम्हीसुद्धा दुकानात, आपले आयुर्वेदिक दुकान असतं ना, आयुर्वेदिक भांडार जिथे भेटतं, तुमच्या इथे बघायचं कुठे आयुर्वेदिक दुकान आहे का, तिथे जाऊन विचारायचं बाबा रोजमेरी मिळते का, अवेलेबल आहे का। आणि फुलवाल्यांकडे जायचं, तिथे जास्वंदाची फुलं पानं भेटतात। मला आवळे आणून 2-3 दिवस झाले, मग म्हटलं जाणंच होत नव्हतं बाजारात, त्यामुळे जे आहे ते मी घेतलं, अवेलेबल जे होतं। मी तुम्हाला सांगितले तुम्ही ते पण टाकू शकता। आणि हे सतत असा रंग येस्तोर, जोपर्यंत असा रंग येत नाही तोपर्यंत मध्यम आचेवर असं शिजतच ठेवायचं। तुम्ही बघितलं असेल एकदम ब्राऊन रंग झाला आणि मग हे कढईत मी रात्रभर झाकून ठेवायचं। आणि दुसऱ्या दिवशी बघा किती काळा रंग आलाय, किती त्याचं लोह उतरलंय त्या तेलामध्ये। दुसऱ्या दिवशी करायचं आहे बरं का। आणि हे आवळ्याचं तेल मी रात्री करायला घेते दरवेळेस, मी कधी दुपारी वगैरे केलेलं नाही आहे। दुपारी जर तुम्ही केलं तर तुम्ही मग अख्खी रात्र ठेवावं लागणार। मी इथं कसं केलं आहे तुम्हाला सांगते, मी इथं रात्री करायला घेतलं 10 वाजता,
काम वगैरे सगळं जेवण वगैरे उरकल्यानंतर आणि मग रात्रभर ठेवलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी किंवा 11-12 वाजता सकाळी तुम्ही हे काढू शकता. आणि एक स्वच्छ पांढरा रुमाल घ्यायचा, तो तेलासाठीच ठेवून द्यायचा, धुवून परत तेलासाठीच ठेवायचं, म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला तेलाला लागणार, त्यामुळे तेलासाठीच हे करून ठेवायचं. आणि बघा हे सगळं अर्क ह्याच्यात उतरलेला असतो आणि छान असं पिळून घ्यायचं. हां, पिळायला मात्र खूप ताकद लागते बरं का, ह्याच्यामध्ये खूप ताकद लावून पिळावं लागतं, कारण सगळं ते एकदम असं दाबून काढावं लागतं तेल, तेव्हाच ते निघतं. एवढं सहज नाही आहे, बोटं हातले दुखतात हे असं पिळून पिळून. कारण मी पहिल्यांदा चाळणी घेतली होती, चाळणीमध्ये काय तेल एवढं निघालं नाही, म्हणून नंतर म्हटलं कपडा घ्यावं, कारण ह्याच्या आधी पण मी एकदा तेल बनवलेलं होतं आवळ्याचं. ही दुसरी वेळ आहे माझी बनवण्याची आणि खूप छान असा रिझल्ट येतो ह्या आवळ्याच्या तेलाचा. खूप फायदे, ते केस एकदम चमकदार होतात, कोंडा कमी होतो आणि लाईट वेट असल्यामुळे जास्त चिपचिप वाटत नाही. पांढरे केससुद्धा काळे व्हायला सुरुवात होते, त्यामुळे सगळं दाबून तेल काढून घ्यायचं. मला हे आठवडाभर व्यवस्थित पुरतं, उलटं आठवड्याच्या वरच जातं, 12-13 दिवस जातं हे तेल. आणि बघा असं पिळून घेतल्यानंतर त्याचा चोथा शिल्लक राहतो. आणि तुम्हाला काय सांगू, वास तर, सुगंध तर एवढा छान येत होता की नाही, एकदम भारी. असं बाहेरचं तेल आपण घेण्यापेक्षा आवळ्याचं, त्याच्यात काय एवढं टाकलेलं पण नसतं, काय नुसतंच म्हणतात आवळा तेल आवळा तेल. हे आपलं उलटं आपण घरी केलेलं कधीही चांगलं. थोडा वेळ काढायचा वेळ नसतो आपल्या गृहिणींना, खूप कामं असतात, कारण ह्याची प्रोसेस जी असते ती सेपरेट व्यवस्थित वेळ देऊन करावं लागतो आपल्याला, कारण लवकर होत नाही हे. बघा आता छानपैकी असं तेल तयार झालेलं आहे. हे तुम्हाला दिसते ना काड्या काड्या, हे रोजमेरीच्या काड्या पडल्यात, ते काढता येतात. मी काढले नाही, तशाच पडल्या होत्या, हात खूप दुखत होता माझा. मग नंतर मग छान स्वच्छ काचेची भरणी घ्यायची, काचेच्या भरणीत तुम्ही भरून ठेवायचं. माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी प्लास्टिकच्या भरणीत ठेवलेलं आहे. काय होत नाही, प्लास्टिकच्या भरणीत पण ठेवलं तरी चालतं, कारण आपण प्लास्टिकच्या भरण्या तर यूज करतोच की. खोबरेल तेलाच्या बाटल्या होत्या ते यूजच करत होते आपण. आणि छान असं भरून ठेवलं, आठवड्याभराची चिंता मिटली. खूप चांगलं तेल आहे बरं का हे आवळ्याचं, तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि स्वतःसाठी वेळ काढा आणि असं बनवा. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, त्यांनासुद्धा याचा फायदा होईल, की ज्यांना बनवता येत नसेल तर हे व्हिडिओ बघून ते साध्या सोप्या पद्धतीने इझी एकदम छानपैकी असं तेल तयार होते. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते इन्ग्रेडियंट्स पण तुम्ही घालू शकता, किंवा कढीपत्ता आणि आवळा आणि रोजमेरी असलं तरी चालतं. खूप छान असा रिझल्ट येतो, सुगंध तर एवढा छान येतो की नाही. नक्की तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला कळेल, केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आणि वेळ काढायचा थोडा बरं का. चला तर मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. लाईक करा, सबस्क्राईब करा.